इम्पॉर्टंट टॉपिक्स ऑफ क्लास 12 मॅथमॅटिक्स पार्ट 1 फॉर बोर्ड एक्झामच्या या यूट्यूब सिरीजवरती पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण प्रत्येक चॅप्टर वाईज तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आणि इम्पॉर्टंट टॉपिक्स देणार आहोत, जे कंपल्सरी तुम्हाला करायचे तुमच्या बोर्ड एक्झामच्या प्रिपरेशनसाठी. सो आज आपण घेऊन आलेलो आहोत सेकंड चॅप्टर. लास्ट व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट चॅप्टर मॅथमॅटिकल लॉजिक्स जो आहे तो कव्हर केलेला आहे. त्याच्यामध्ये कोणते इम्पॉर्टंट टॉपिक्स तुम्हाला कव्हर करायचे आहेत ते सुद्धा एकदम डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. आज आहे आपला सेकंड चॅप्टर मेट्रायसिस. मेट्रायसिस पण एक खूप इझी टॉपिक आहे आणि माझा वन ऑफ द फेवरेट टॉपिक आहे. तर बघा या टॉपिकचं वेटेज किती आहे बोर्ड एक्झाममध्ये 8 मार्क्स. म्हणजे हा बोर्डामध्ये जर हा चॅप्टर जो आहे बोर्डामध्ये 8 मार्कांना येणार आहे. आणि नोट काय लिहिले मी बघा, वन ऑफ द इझी टॉपिक टू कव्हर. जसं मी सांगितलं होतं की बरेचसे असे विद्यार्थी असतात, खूप सारे असे स्टुडंट्स असतात जे मला ना तर मेसेज करतात की सर आम्हाला मॅथमॅटिक्सची भीती वाटते, पास होणार की नाही, त्यामुळे तुम्ही असे काहीतरी टॉपिक्स सांगा की जे आम्ही करून गेलो तर शुअर शॉट आमचे क्वेश्चन्स बरोबर येईल आणि ते एक्झाम्सला येतील. सो मी त्या स्टुडंट्सला पहिले सांगतो मॅथमॅटिकल लॉजिक्स आणि सेकंड सांगतो मेट्रायसिस. मेट्रायसिस टॉपिक जो आहे हा खूप इझी टॉपिक आहे. ज्या विद्यार्थ्यांना, ज्या स्टुडंट्सला मॅथमॅटिक्सची भीती वाटते तर मी म्हणेन त्यांनी सर्वांनी अगोदर मेट्रायसिस टॉपिक जो आहे तो व्यवस्थित करून घ्यायचा, कारण याच्यामध्ये डायरेक्ट आणि प्रेडिक्टेड क्वेश्चन्स असतात. काही 4-5 टॉपिक आहेत. दरवर्षी बोर्ड एक्झाम मध्ये या 4-5 टॉपिक वरतीच क्वेश्चन विचारले आहेत आणि पुढच्या वर्षी सुद्धा या 4-5 टॉपिक वरतीच विचारणार आहोत. आणि ते 4-5 टॉपिक्स कोणते आहेत आजच्या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला सर्वांना विनंती करेन की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आहोत टॉपिक. सो पहिला टॉपिक आहे इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मध्ये तुम्हाला ते रो किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन विचारू शकतात. आता हे काय आहे, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जर तुम्ही ओपन केलं तर हा पहिला टॉपिक आहे, ज्याच्यामध्ये रोला चेंज करायचं, कॉलमला चेंज करायचं. ठीक आहे, हा टॉपिक जो आहे तो 2 ते 3 मार्कांना येऊ शकतो तुमच्या बोर्ड एक्झाम मध्ये. ठीक आहे, 2 मार्कांनाही येऊ शकतो किंवा मग काही पेपरमध्ये हा 3 मार्कांना सुद्धा विचारला गेलेला आहे. त्यामुळे हा खूप इझी टॉपिक आहे. तुम्ही म्हणजे एक दिवसामध्ये हा टॉपिक करून घ्या. सेकंड अँड खूप महत्वाचा टॉपिक म्हणजे काय म्हणू शकतो आपण, जान आहे हा चॅप्टरची, ती म्हणजे इन्व्हर्स ऑफ ए मॅट्रिक्स. आता मी ब्रॅकेटमध्ये लिहिलं 2, 3, 4. आता इन्व्हर्स ऑफ ए मॅट्रिक्सचे खूप सारे प्रश्न तयार होतात. ते प्रश्न विचारले जाऊ शकतात 2 मार्कांना किंवा 3 मार्कांना किंवा 4 मार्कांना. हे काही 4 टॉपिक आहेत जे तुम्ही करायचे आहेत इन्व्हर्सचे. हे बघा, इन्व्हर्स काढायचे 2 मेथड्स आहेत तुमच्या टेक्स्टबुकमध्ये. एक आहे अडजॉइंट मेथड, एक आहे इलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड. म्हणजे ए इंटू ए इन्व्हर्सची व्हॅल्यू असते आई, ही मेथड वापरून करतात. आणि अडजॉइंट मध्ये तो फॉर्म्युला वापरतो. ए इन्व्हर्स असतो 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू अडजॉइंट ऑफ ए. म्हणजे इन्व्हर्स काढायचे या 2 मेथड आपल्या स्टँडर्ड टेक्स्टबुक मध्ये आहेत. तर याच्यामध्ये पहिला प्रश्न येऊ शकतो की चेक वेदर इन्व्हर्स एक्झिस्ट ऑर नॉट. म्हणजे तुम्हाला ते मॅट्रिक्स देतील आणि विचारलं जाऊ शकतं की या मॅट्रिक्सचं इन्व्हर्स एक्झिस्ट करतं की नाही. हा क्वेश्चन जर आला तर हा 2 मार्कांना येईल. किंवा मग सेकंड तुम्हाला डायरेक्ट येईल की फाइंड द इन्व्हर्स. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट इन्व्हर्स काढायला विचारू शकतात. आता जर 2x2 मॅट्रिक्स दिली तर 3 मार्कांना विचारतील. 3x3 मॅट्रिक्स जर दिली तर ते 4 मार्कांना विचारतील. थर्ड टॉपिक आहे अडजॉइंट आणि इन्व्हर्सच्या प्रॉपर्टीज वरती क्वेश्चन. अडजॉइंटच्या काही 4-5 प्रॉपर्टी आहेत, इन्व्हर्सच्या पण काही प्रॉपर्टी आहेत. तर त्या प्रॉपर्टीच्या बेसिसवर पण तुम्हाला क्वेश्चन्स विचारू शकतात. जसं की प्रूफ दॅट येतो की ए इंटू अडजॉइंट ऑफ ए हा इक्वल आहे डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आयडेंटिटी मॅट्रिक्स. ह्याचं प्रूफ तुम्हाला विचारू शकतात की ही एक मॅट्रिक्ससाठी हे जे रिलेशन आहे हे ट्रू आहे की फॉल्स आहे ओळखायचं. म्हणजे हा प्रॉपर्टी बेस्ड क्वेश्चन झाला. फोर्थ टाईपचा क्वेश्चन जो विचारला जाऊ शकतो तो म्हणजे कॅल्क्युलेट को फॅक्टर आणि मायनर. तुम्हाला एखादी 2x2 किंवा 3x3 चे मॅट्रिक्स देतील, तिच्यामधून तुम्हाला को फॅक्टर आणि मायनर काढावा असं लागेल. त्यामुळे हा प्रश्न पण 3 ते 4 मार्कांना येऊ शकतो. सो ओव्हरऑल इन्व्हर्स ऑफ ए मॅट्रिक्स हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. इलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. इन्व्हर्स हा सेकंड इम्पॉर्टंट टॉपिक आहे. खूप इझी टॉपिक आहे. याच्यामध्ये तुम्हाला आता कदाचित हा जर टॉपिक तुम्ही कव्हर नसेल केला, सो तुम्हाला आता थोडासा तो जरा जड वाटत असेल, बट एकदा जर तुम्ही याचे क्वेश्चन सॉल्व्ह केले टेक्स्टबुक मधले तर तुम्हाला हा खूप इझी वाटेल. थर्ड इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा, आणि हा लास्ट टॉपिक आहे. ह्या चॅप्टरमध्ये फक्त 3च इम्पॉर्टंट टॉपिक आहे. थर्ड आहे ऍप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स आणि हा येऊ शकतो 4 ते 5 मार्कांना. तिच्यामध्ये तुम्हाला काय करतात, 3 किंवा 2 सायमल्टेनियस इक्वेशन देतात आणि मेथड ऑफ इन्व्हर्जन किंवा मेथड ऑफ रिडक्शन या 2 मेथड पैकी एखाद्या कोणत्या तरी मेथडचा वापर करून तुम्हाला एक्स
वाय आणि झेड काढायचे असतात तिच्यामध्ये, ठीक आहे ना. मॅट्रिक्सचा वापर करून तुम्हाला XYZ काढायचे असतात. याचे पण एक्झाम्पल जे आहे ते तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेले आहेत. म्हणजे मॅट्रायसिस आणि डिटर्मिनंट हा टॉपिक जर तुम्हाला व्यवस्थित करायचे, म्हणजे याचे जर तुम्हाला 8 मार्क बोर्ड एक्झाम्समध्ये सिक्युअर करायचे आहेत, तर हे जे 3 टॉपिक मी जे सांगितले तुम्हाला, हे 3 टॉपिक तुम्ही कंपल्सरी केले पाहिजे. त्याच्यामध्ये पण स्टार टॉपिक कोणता आहे? इन्व्हर्स ऑफ ए मॅट्रिक्स. कारण दरवर्षी याच्यामधून क्वेश्चन येतो आणि पुढच्या वर्षी सुद्धा याच्यामधून क्वेश्चन जो आहे तो विचारलं जाणार आहे, ठीक आहे. इन्व्हर्स ऑफ ए मॅट्रिक्स तुम्ही करायचं आहे. ऍप्लिकेशन ऑफ ए मॅट्रिक्स, मेथड ऑफ इन्व्हर्जन आणि मेथड ऑफ रिडक्शन हा पण एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आता तुम्ही म्हणाल सर हे जे 3 टॉपिक तुम्ही लिहून दिले, हे 3 टॉपिक केले तर आम्हाला 8 पैकी 8 मार्क पडतील का? मी सांगतो तुम्हाला, हे 3 टॉपिक जर तुम्ही व्यवस्थित केले तर तुम्हाला 8 पैकी 8 पडतील. आणि जो तुमचा क्वेश्चन येणार आहे बोर्ड एक्झाम मध्ये 100% तुम्ही तो क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता एवढ्या सगळ्या कॉन्सेप्टच्या बेसिसवरती. कारण जेव्हा मी इम्पॉर्टंट टॉपिक्स बनवतो तेव्हा मागच्या 10 वर्षाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सचा रिफर घेऊन मी बनवत असतो. त्यामुळे हे एवढं जरी केलं ना तर सफिशियंट आहे तुम्हाला फुल मार्क्स भेटण्यासाठी. याच्यासाठी करायचं काय? तुम्हाला लेक्चर बघायचे आहे, टेक्स्टबुक सॉल्व्ह करायची आहे आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. तुम्ही म्हणाल सर टेक्स्टबुक तर आम्ही सॉल्व्ह करून घेऊ, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पण सॉल्व्ह करू, पण सर लेक्चर कुठून करायचे? युट्यूबवरती इतकं सर्व आहे की आम्हाला काहीच कळत नाही कुठून करायचं आहे. सो मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी स्वतः टीच केलेले तुम्हाला मॅट्रायसिसचे व्हिडिओ देत आहे. 3च व्हिडिओ आहेत ते, त्या 3 व्हिडिओमध्ये अख्खा चॅप्टर कव्हर होऊन जाणार, ठीक आहे. सो ते 3 व्हिडिओ जर तुम्ही बघितले तर इन्व्हर्स कसं काढायचा, कोफॅक्टर कसं काढायचं, मायनर कसं काढायचं, इन्व्हर्सच्या काय प्रॉपर्टी आहेत, अडजॉइंटच्या काय प्रॉपर्टी आहे, इन्व्हर्स एक्झिस्ट करतं की नाही त्याच्यासाठी आहे इन्व्हर्टिबिलिटी टेस्ट. ती इन्व्हर्टिबिलिटी टेस्ट कशी काढायची, ती इन्व्हर्टिबिलिटी टेस्ट कधी वापरायची, त्याचा फॉर्म्युला काय आहे, त्याच्याबद्दल सर्व टॉपिक्स कव्हर केलेले आहेत. इव्हन तुमच्या CETचं पण प्रिपरेशन करून घेतलेलं आहे त्यामध्ये. ऑल्दो ही जी IMP टॉपिक आहेत हे CETसाठी नसून बोर्ड एक्झामसाठी आहे. HSCच्या पर्स्पेक्टिव्हने हे बोर्ड टॉपिक्स तुम्हाला दिलेले जात आहेत, ठीक आहे. आणि जसं मी तुम्हाला नेहमी सांगतो की ओवी करिअर चौक इज ऑलवेज विथ यू फॉर युअर प्रिपरेशन. जस्ट फॉलो अवर प्लेलिस्ट. आम्ही जे तुम्हाला प्लेलिस्ट प्रोव्हाइड करतोय, जी IMP टॉपिक्स आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतोय, तुम्ही फक्त तेवढे कव्हर करा, बाकीचं सर्व आमच्यावरती सोडून द्या. तुमच्याकडून व्यवस्थित अभ्यास करून घेण्याची माझ्याकडे जबाबदारी. लास्ट 3 वर्षाचा अनुभव आहे, मला माहिती आहे स्टुडंट्स कुठे चुका करतात, त्या चुका तुम्ही नाही करायच्या म्हणून हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे. हे इम्पॉर्टंट टॉपिक जे आहे त्याचं हवं तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. बघा इथून ते हे जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, हे सगळे इम्पॉर्टंट टॉपिक्स तुम्ही हवं तर स्क्रीनशॉट घेऊ शकता. हे टॉपिक्स व्यवस्थित करायचे आहेत. याची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तिच्यामध्ये 3 व्हिडिओ तुम्हाला दिसतील. ते 3 व्हिडिओ रोज एक व्हिडिओ बघा, त्याचे नोट्स काढा, तुमच्या टेक्स्टबुकमधला असलेला एक एक्झाम्पल सॉल्व्ह करा. कारण मी पुन्हा तेच सांगेन की तुमच्या बोर्ड एक्झामचा क्वेश्चन पेपर जो आहे तो 100% तुमच्या टेक्स्टबुकमधलाच येणार आहे.